लातूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगली धांदल उडाली। दरम्यान वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि आंबा फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं झोडपून काढलाय। खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली, तर वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। अवकाळी पावसासह गारांनी कराड तालुक्याला झोडपलाय। अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय। वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्यानं वाहतूकही ठप्प झाली होती। राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापुरातही पावसानं हजेरी लावली आहे। पन्हाळा, साववाडी, राधानगरी, चंदगड, आजरा या परिसरातही पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं समजतंय। हवामानशास्त्र विभागानं 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय, तर पुढील 4 दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। मुंबईमध्ये विचित्र तापमान अनुभवायला मिळत आहे। मंगळवारी एकाच दिवसात मुंबईच्या तापमानात 4.5 अंशांनी वाढ झाली आणि त्यात मुंबईच्या अनेक भागात पावसाच्याही सरी बरसल्या। मुंबई आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाडा जाणवू लागलाय। आजही मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय।